नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डेली ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज थोडीशी शेतीविषयक माहिती, शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देणार आहे मी आज. मित्रांनो, आमचं ऊसावर पाणी चालू आहे बघा, तुम्ही पाठीमागं बघू शकता, आमची विहीर आहे. आणि मित्रांनो, पाऊस तर नाही आहे सध्या. एवढे दिवस झालं पाऊस नाही आहे अजून, त्यामुळे आता ऊसाला शेवटी पाणी द्यायची पाळी आली आहे. पाणी पण नाही आहे, पण थोडं थोडं द्यावं लागतं आहे. तर मित्रांनो, आमच्या विहिरीत सिंगल फेज आणि 3 फेज अशा प्रकारच्या 2 मोटर आहेत. सिंगल फेज मोटर पण मार्केटमध्ये आलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मित्रांनो माहिती नाही आहे की सिंगल फेज मोटर आहे. हो मित्रांनो, सिंगल फेज मोटर आलेली आहे मार्केटमध्ये. जवळजवळ तिला 110चं हेड आहे मित्रांनो. 1 किलोमीटरपर्यंत पाणी हाणते आमची पाईपलाईन, आणि पुढं चढाचं पाणी आहे तरी पण हाणते. मोटर चांगल्या कंपनीची आमची लुबीची आहे. आणि सिंगल फेज मोटर प्लस 3 फेज पण आहे, कारण 3 फेज लाईट भरपूर प्रॉब्लेम देते, म्हणून सिंगल फेज मोटर आहे आमच्या विहिरीमध्ये. आता सिंगल फेजच मोटर चालू आहे. आणि सिंगल फेज मोटरला मित्रांनो ॲटो बसवला आहे, मेगा म्हणतात आमच्या इकडं. काही शेतकरी ॲटो म्हणत असतील. 3 फेज मोटरला ॲटो कसा बसवायचा हा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल. नसेल माहिती तर मी तोही सांगतो तुम्हाला. पण आज सिंगल फेज मोटरला ॲटो कसा बसवायचा किंवा मॅग्यावरती मोटर ॲटो स्विच कशी चालू झाली पाहिजे ह्याचीच माहिती तुम्हाला देणार आहे आज मी. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर शेवटी व्हिडिओला लाईक करा. चला मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे त्याची फिटिंग आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदी आमची कॅनल पेटी बघून घ्या. कॅनल बॉक्स, स्टार्टर वगैरे सगळं आहे ह्याच्यात. ही सिंगल फेज मोटर आहे मित्रांनो. हा स्टार्टर आहे, हा दिसतोय तो मेगा आहे ॲटो, आणि ही सिंगल फेज आहे. हे आर्थिंग आणि ही फेज. सिंगल फेज मोटर आहे मित्रांनो ही 5ची. इथं आपल्याला व्होल्टेज दिसतंय, किती व्होल्टेज आहे ते इथं वरती दिसतंय बघा मित्रांनो. आणि खाली काय आहे का मला बी माहिती नाही पण इथं आहे कशाच ते रेडिंग आहे, हे मीटर आहे. आणि इथं मोटर चालू झाल्याच नंतर आपल्याला इथं दिसतंय. तर हा मेगा आहे मित्रांनो. आता हे मेगाच फिट कसा करायचा तुम्हाला दाखवतो. बऱ्याच शेतकऱ्याला माहिती नसेल की मेगा कसं फिट करतात. सुरुवातीला आपण ही पॅनल उघडून घेऊ बघा मित्रांनो. अशा प्रकारे स्टार्टर आहे आतमध्ये. हे ऑन ऑफचे बटन आहे, ऑफ आणि हे ऑनचं. तर हा मित्रांनो हा ॲटो आहे सिंगल फेजचा. तर ह्या तुम्ही बघू शकत असतील हिरव्या 2 वायर आहेत मित्रांनो. ह्या मधल्या इथं मध्ये 2 हिरव्या वायर आहेत. आता हे चालू आहे मोटर आमच्या. चालू असेल तर लाईट लाल लागते, आणि ज्यावेळेस टायमर असेल त्यावेळेस हिरवी लाईट लागते. अशा प्रकारे मित्रांनो बघून घ्या. तुम्ही म्हणता असं लाईट लागली आहे, ही लाईन ओके आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला ह्या हिरव्या 2 वायर आहेत मित्रांनो. ह्या वायरींचा काहीच विचार करत नाही, ह्या सोडून द्यायच्या. तुम्ही बघू शकत असताल ह्या वायरींचा काही उपयोग नाही आहे. ह्या वायरींचा विचारच करायचा नाही आपल्याला. ह्या साईडला ठेवू आपण ह्याला. ह्या 2 निळ्या आणि ह्या 2 ब्लॅक काळ्या. तुम्ही परत बघून घ्या. 2 निळ्या आणि 2 ब्लॅक काळ्या. मित्रांनो, ह्या हिरव्या तुम्हाला जसं की मी सांगितलं, हिरव्या वायरींचा विचार करायचा नाही. ह्या आपल्या उपयोगीच्या नाही आहेत. ह्या थोड्याशा साईडला ठेवून द्यायच्या. 2 निळ्या आणि ह्या 2 काळ्या. ह्या 2 वायरी बघायच्या सुरुवातीला. मी तुम्हाला दाखवतो. आता त्या निळ्या वायरी आहेत मित्रांनो, ज्या 2 निळ्या लाईट आहेत मित्रांनो. त्यातील एक ही P आणि N तुम्ही बघू शकता. हा स्टार्टर आहे. 1 नंबरला 1 निळी वायर लावायची आणि 2 नंबरला दुसरी निळी निळी वायर लावायची मित्रांनो. परत बघून घ्या. आणि ज्या 2 काळ्या वायर आलेल्या आहेत, आता ह्या निळ्या वायर तर तुम्ही बघितल्या ह्या कुठं लावायच्या. हिरव्या वायर लावायची नाही. निळ्या ह्या 2 पलीकडच्या साईडच्या त्या इथं लावायच्या, P आणि Nला आतमध्ये. आणि ह्या ज्या 2 काळ्या वायरीत ह्यातील कोणत्या पण, असं काही नाही की राईट लेफ्टची. ह्यातली एक वायर का मित्रांनो, ही स्टार्टर आहे. त्यातली एक वायर बघा, ही काळी वायर आपली. एक राईटला लावायची, एक लेफ्टला लावायची. तुम्ही परत बघा मित्रांनो का, इथं एक आणि इथे एक, अशा 2 प्रकारे ही एक आणि ही काळी वायर आणि ही एक, ही मधली नाही, ही आपली स्टार्टरची आहे. ह्या 2 ॲटोच्या वायर आहेत मेगाच्या.
इथं लावायच्यात, एक इथं आणि एक इथं, आणि एक निळ्या इथं 2, आणि हे बंद करून टाकायचं आहे. इकडं आपला सप्लाय येणार. आणि ज्यावेळेस आपण मोटर चालू करतो, आता ही मोटर चालू आहे तर मित्रांनो इथं लाल लाईट लागली आहे. ज्यावेळेस आपण टायमर लागतो तिथं हिरवी लाईट लागते. 1 मिनटाचा टायमर आहे ह्याच्यात. चालू करायचं नाही, डायरेक्ट फ्यूज टाकल्याची बटन टाकलं तर आपला मेगा चालू होतं आहे. आपला मेगा चालू होतं बटन टाकलं की डायरेक्ट. तुम्हाला जर मॅन्युअली चालवायची असेल मेगावरती किंवा ॲटोवर चालवायची नसेल तर डायरेक्ट मेगा बंद करून ठेवायचा. आणि इथं आपल्याला बटन दिलेलं आहे, ही बटन दाबलं की आपली मोटर सुरू होती. तर मित्रांनो काय, इथं 3 फेजचे, ह्याला पण ॲटो बसवलेला आहे, ह्याच्या फ्यूजा काढून ठेवल्यात. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की 3 फेजचा ॲटो कसा बसवायचा. बऱ्याच शेतकऱ्यांना या सिंगल फेजचा माहिती नव्हता, किंवा काही शेतकऱ्याला माहिती बी नसेल की सिंगल फेज मोटर आहे म्हणून. सिंगल फेज मोटर आहे आणि त्याची ॲटोची सिस्टीम कशी आहे मी तुम्हाला आता दाखवलं व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.